समाज के खिलाफ पुलिस सर आपलं नाव सांगा। सुबोध सरोदे, अध्यक्ष नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तथा विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ। सुबोधजी हे सांगा, आता अधिवेशन आहे आणि कुठेतरी जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांनी डागडुगीच्या कामांना नकार दिलेला आहे, एकंदरीत काय सांगाल, काय एकंदरीत प्रकरण आहे? ॲक्च्युली कामाला नकार दिला आहे म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या 1.5-2 वर्षापासून शासनाकडे डिव्हिजन 1 चे जे लहान कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सुमारे 150 कोटी रुपयाचे देयके थकीत आहेत। हे थकीत देयके देण्याकरिता शासनाने वारंवार आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लहान कॉन्ट्रॅक्टरला आम्ही पेमेंट करणार आहोत, परंतु दिवाळी झाली, पेमेंट मिळाले नाही। त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरने सर्वानुमते ठरवलं आहे की या हिवाळी अधिवेशनाचे कामं आपण घेतले जरी असतील तरी पेमेंट मिळाल्याशिवाय आपण काही काम करणार नाहीत, आणि ही भूमिका आम्ही शासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे दिलेली आहे। एकंदरीत जसं की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं दिवाळीच्या पहिले देतील, तर एकंदरीत किती थकीत बाकी आहे, एकंदरीत काय सांगाल याच्याबद्दल? थकीत म्हणजे जे किरकोळ दुरुस्तीचे काम आहे, महाराष्ट्र शासनावर तर खूप मोठा कॉन्ट्रॅक्टरचं देणं आहे, 90,000 कोटीचं आहे, परंतु नागपूरचा जर विचार केला आणि हिवाळी अधिवेशनाच्या कामाच्या संबंधित विचार केला तर ते 150 कोटीच्या घरात मागची देयके देणी आहे। एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी जेव्हा तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर किती देणार होते, काय टप्प्याने देणार होते, काय सांगितलं होतं? मुख्यमंत्र्यांनी असा काही आकडा दिला नाही आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जी काही हे डिमांड जाते आहे त्या डिमांडनुसार पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु अद्याप ते पैसे मिळाले नाही। मागच्या वेळेस जे डागडुगीचे कामं केले होते अधिवेशनच्या काळामध्ये त्याचे पैसे मिळाले आहे का एकंदरीत आपल्याला? मागच्या अधिवेशनाचे एकही रुपया कुणाला मिळालेला नाही आहे। त्याच्यामुळेच ही स्टेप सर्वानुमते सर्वसंमतीने कॉन्ट्रॅक्टरने घेतलेली आहे की काम पैसे मिळेपर्यंत आपण काम बंद करणार आहोत।